28 जानेवारीला बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे विमान कोसळले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पण आता या अपघाताभोवती संशयाचे धुके गडद होऊ लागले आहे. हा केवळ तांत्रिक बिघाड होता की घातपाताचा डाव? 5 मृतदेह सापडले, पण 6वा प्रवासी कुठे आहे? या सर्व प्रश्नांवरून आता पडदा उचलायला सुरुवात झाली आहे. बारामती विमानतळावर लँडिंग होण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटात अजितदादांचे विमान कोसळले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आहे. मात्र राजकीय वर्तुळातून यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. काही नेत्यांच्या दाव्यानुसार विमानात 6 जण प्रवास करत होते, मग मृतदेह 5च कसे सापडले? हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोपही आता केला जातोय. या अपघाताच्या वेळी नक्की काय घडलं हे सांगण्यासाठी गोजूबावी गावचे सरपंच आणि प्रत्यक्षदर्शी कल्याण आटोळे समोर आले आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, सकाळी 8:30 वाजता विमान गावाच्या दिशेने घिरट्या घालत होते. उतरण्याचा प्रयत्न करतानाच विमान एका बाजूला झुकले आणि धावपट्टीजवळ कोसळले. मी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा एका व्यक्तीचा पाय बाहेर होता. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण तेवढ्यात ग्रामस्थांनी मला मागे ओढले आणि विमानाचा भीषण स्फोट झाला. सरपंचांच्या माहितीनुसार त्यांनी स्वतः ट्रॅक्टरच्या सहाय्याने विमानाचे अवशेष बाजूला करून मदतकार्य केले. त्यांनी स्पष्ट केले की विमानात एकूण 5च लोक होते, ज्यात अजितदादा, त्यांचे अंगरक्षक, 2 पायलट आणि एक एअर होस्टेस यांचा समावेश होता. जरी काही नेते 6 प्रवाशांचा दावा करत असले तरी प्रत्यक्षदर्शींनी मात्र 5 लोकांच्या उपस्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. अजितदादांचे या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे, पण या अपघाताची सखोल चौकशी व्हावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे.